बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित केलेल्या या कार्यक्रमामध्ये मी पहिल्यांदा नवभारताचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करतो। या शिक्षण संस्थेच्या संस्थापक दानशूर सीताबाई जैन यांच्या स्मृतीला अभिवादन करतो। भारतामध्ये समतावादी क्रांती व्हावी यासाठी जीवन अर्पण केलेल्या सर्व महामानवांच्या विचाराला आणि कार्याला वंदन करतो आणि आपल्या सीताबाई कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयामध्ये आयोजित केलेल्या या कार्यक्रमात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा राष्ट्रवाद आणि संविधान संस्कृती या विषयाच्या संदर्भामध्ये मी माझी मांडणी करतो। या कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲडव्होकेट मोतीसिंहजी मोहोता साहेब, या कार्यक्रमामध्ये प्रमुख उपस्थिती ज्यांची आहे आणि ज्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भात आणि मोहोता साहेबांच्या संदर्भामध्ये अत्यंत सुंदर विवेचन केलं ते रूपचंदजी अग्रवाल साहेब, पवनजी महाश्वरीजी, डॉक्टर RD सिक्ची सर, प्राचार्य या महाविद्यालयाचे उत्तम नेतृत्व करणारे। हा कार्यक्रम रिपब्लिकन विद्यार्थी फेडरेशन पुढाकार घेते। या कार्यक्रमामध्ये त्या फेडरेशनचे अध्यक्ष रोहित भारसाकळे, अभिजित मोहोड, आशिष डोंगरे, रोहित शिरसाट, राहुल बाहुरवाग, अभिजित भारसाकळे, राजा लबडे, अजय बोरकर, अमर ढोकणे, उषा सोळंके, श्रुती मोरे, त्याचबरोबर माझे मित्र डॉक्टर भास्कर पाटील, डॉक्टर कैलास वानखेडे जे सुंदर अशा प्रकारचं सूत्रसंचलन करतायत, मनीष भाऊ खर्चे साहेब, संदीप तायडे साहेब, रोहित भारतस्कळे, सम्राट भाऊ सुरवाडे, सुनील भाऊ शिरसाट, आकाश भाऊ गवई, त्याचबरोबर ज्यांनी माझा परिचय करून दिला ते प्रसेनजीत गवई साहेब, सर्व वर्तमानपत्रांचे चॅनल्सचे पत्रकार बांधव, प्रतिष्ठित नागरिक, प्राध्यापक वर्ग, भगिनी आणि बंधूंनो, बाबासाहेबांचा राष्ट्रवाद आपणाला समजून घ्यायचा। आपण किती वेळ ऐकाल मला माहीत नाही, वेळ तर फार झालेला आहे, पण बाबासाहेबांचा राष्ट्रवाद आणि संविधान संस्कृती मला मांडायची आहे, कारण बाबासाहेबांचा राष्ट्रवाद जो अपेक्षित आहे तो राष्ट्रवाद भारतामध्ये संविधान संस्कृती निर्माण केल्यानंतरच मनामनामध्ये रुजणार आहे। आणि काय असतो राष्ट्रवाद, कशासाठी असतो, काय साध्य होतं त्यातून, आणि तो आपल्या देशातल्या माणसांच्या मनामनामध्ये खोलवर रुजलेला आहे काय? रुजलेला नसेल तर तो कशा पद्धतीने रुजवता येईल याच्या संदर्भामध्ये अकोलेकर मंडळींच्या समोर मला गंभीरपणानं काही एक चिंतन मांडायचं आहे। नुसतंच चिंतन मांडायचं नाही तर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला राष्ट्रवाद भारतीयांच्या मनामनामध्ये खोलवर रुजवण्यासाठी, भारत या राष्ट्राला एक जीव करण्यासाठी आणि भारताला प्रगतीच्या दिशेनं घेऊन जाण्यासाठीचा कार्यक्रम देखील मी आपणाला देणार आहे। माझी विनंती आहे आपणा सर्वांना, मला लाजवेल असं स्वागत केलं आपण, आणि हे सगळं स्वागत करून माझी जबाबदारी आपण सर्वांनी वाढवलेली आहे। सर्वांचं ज्यांनी ज्यांनी माझं स्वागत केलं उत्स्फूर्तपणानं, माझ्या भेटीगाठी घेतल्या कालपासून, त्या सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे की माझ्या भाषणावर नुसत्या टाळ्या वाजवून जाऊ नका। माझ्या भाषणाच्या माध्यमातून तुम्हाला अकोला जिल्ह्यातल्या गावागावात आणि गल्ली गल्लीत राबवण्यासाठीचा नवराष्ट्र घडणीचा एक कार्यक्रम मी देणार आहे, जो मी 22 वर्षांपासून महाराष्ट्रभर राबवतो आहे। तो कार्यक्रम आपल्या परिसरामध्ये राबलेला मला दिसला
तर तुम्ही सर्वांनी माझं मनातून स्वागत केलं असं मी मानेन, नाही तर उगाच उत्सवाचा भाग केलात असं मी समजेन. संविधान संस्कृतीची संकल्पना मांडत असताना मी कार्यक्रम आपणाला सर्वांनाच देणार आहे. हा कार्यक्रम देत असताना पहिल्यांदा सीताबाई महाविद्यालयानं 2017 मध्ये नॅकच्या माध्यमातून ए ग्रेड कमावला, त्याबद्दल आपलं सर्वांचं हार्दिक अभिनंदन करतो. आणि आपणा सर्वांना येणाऱ्या नॅक मध्ये सीताबाई महाविद्यालयाला A++ ग्रेड मिळावा अशा प्रकारच्या मनपूर्वक मंगल कामना देतो. काय असतो राष्ट्रवाद? एक मला सांगायचं राहिलं. मोहताजी, आपल्या महाविद्यालयाचा संगीत विभाग अत्यंत सुंदर आहे. 10 पूर्णवेळ फॅकल्टी आहेत म्हणे. गाणी ऐकली मी, प्रात्यक्षिक पाहिलं. संगीत कलेमध्ये प्रचंड मोठी ताकद असते आणि ती ताकद आपल्या महाविद्यालयाच्या संगीत विभागानं दाखवली आहे. त्याबद्दल संगीत विभागाचं आणि त्या सर्व कलावंताचंही मी हार्दिक अभिनंदन करतो. आणि भावी काळामध्ये आपल्याकडून उत्तम अशा प्रकारची गीतं लिहिली जावीत, गायली जावीत, जी गीतं नवराष्ट्र घडणीच्या कामी यावीत, तशी गीतं तुमच्या हातून लिहिली जावीत अशा प्रकारच्या शुभेच्छाही आपणा सर्वांना मी देतो. आणि माझ्या विषयाकडे वळतो. काय असतं राष्ट्र? अनंत आकाशगंगा, अनंत विश्व. अनंत विश्वामध्ये अनंत ग्रह, अनंत तारे. अनंत ग्रह ताऱ्यामध्ये पृथ्वी नावाचा असा एक ग्रह, ज्या ग्रहावर माणूस आणि इतर सजीव सृष्टी चैतन्यमय परिस्थितीमध्ये जगू शकेल, वावरू शकेल, बावळू शकेल, बागडू शकेल, हसू शकेल, खेळू शकेल, अशा प्रकारचं जे वातावरण आहे, तो पृथ्वी हा ग्रह आपणाला ज्ञात असलेला. असा एखादा ग्रह दुसरा असू शकतो, आपणाला अजून ज्ञात नाही आहे. या पृथ्वी या ग्रहावरच्या विशिष्ट भूप्रदेशावर राहणारा माणसांचा समूह, जो समूह एकत्रित एका कुटुंबाप्रमाणे राहू इच्छितो, अशा प्रकारचा जो मानवांचा समूह असतो, त्या समूहाला आपण राष्ट्र असं म्हणत असतो, म्हटलं पाहिजे. या अर्थानं आपण राष्ट्र बनलेलो आहोत काय? त्याचं उत्तर आहे, या अर्थानं आपण अजून राष्ट्र बनलेलो नाही आहोत. आपण राष्ट्र बनण्याच्या प्रक्रियेमध्ये आहोत. एक जीव अशा प्रकारचं राष्ट्र बनण्याची जी प्रक्रिया आहे, या प्रक्रियेमध्ये अडथळा आणणारे कितीतरी घटक आपल्या सभोवताली आजही अत्यंत प्रभावीपणानं कार्यरत आहेत. तेव्हा या घटकांच्या पासून सावध राहून आपणाला आपल्या भारताचं एक नवं राष्ट्र घडवायचंय, एक जीव करायचंय. आणि हे राष्ट्र घडवण्यासाठी म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो राष्ट्रवाद आहे, तो काय आहे? बाबासाहेब आंबेडकरांनी एके ठिकाणी म्हटलंय, आपण एक राष्ट्र आहोत असं मानणं ही माझ्यामध्ये एक प्रकारची फसवणूक आहे. शेकडो हजारो जातींनी विभागलेले लोक एक राष्ट्र कसे काय होऊ शकतील? सामाजिक आणि मानसिक दृष्ट्या आपण एक राष्ट्र नाही आहोत, हे जितक्या लवकर आपणाला कळेल तेवढं बरं. कारण त्यानंतरच आपण राष्ट्र होण्याची जरुरी समजून घेऊ आणि आपणाला एक जीव राष्ट्र बनवण्यासाठी साध्य करण्याच्या उपाययोजना आपण मनपूर्वक करायला लागू. आपण आधीच म्हणालो की आम्ही राष्ट्र आहोत, राष्ट्र होतो, तर आम्ही आमचं राष्ट्र घडवणार नाही, अशी बाबासाहेब आंबेडकरांची एक राष्ट्र घडवण्यासाठीची भूमिका होती.
राष्ट्रवादाच्या संदर्भामध्ये अनेकांनी अनेक विचार मांडलेले, ते सारे विचार सांगायला मला इथे वेळ नाही आहे. परंतु बिपिनचंद्रांनी राष्ट्रवाद मांडलेला आहे, रवींद्रनाथ टागोरांनी राष्ट्रवाद मांडलेला आहे. त्याचबरोबर हिंदू राष्ट्रवाद, मुस्लिम राष्ट्रवाद, चिपळूणकरांचा, विष्णुशास्त्री चिपळूणकरांचा राष्ट्रवाद आहे, लोकमान्य टिळकांचा राष्ट्रवाद आहे, सावरकरांचा राष्ट्रवाद आहे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा राष्ट्रवाद आहे, अनेक प्रकारचे राष्ट्रवाद आहेत. त्याच्यात मी सगळ्यामध्ये जात नाही. आपणाला बाबासाहेब आंबेडकरांचा राष्ट्रवाद काय आहे हे या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. काय म्हणतात राष्ट्रवादाच्या संदर्भामध्ये बाबासाहेब आंबेडकर? राष्ट्रवाद ही दुधारी भावना आहे. राष्ट्रवाद ही दुधारी भावना आहे. साम्राज्य उद्ध्वस्त करण्याचं सामर्थ्य या भावनेमध्ये आहे. हे दुधारी भावना म्हणजे कशी आहे? आपल्या राष्ट्रातले जे लोक असतात त्यांच्याबद्दल आत्मीयता असते आणि दुसऱ्या राष्ट्रातल्या लोकांबद्दल एक तिरस्कार असतो आणि तो तिरस्काराचा भाव योग्य नसतो. हे बाबासाहेबांना सांगायचं आहे. राष्ट्रीयत्व म्हणजे जातीय भावनेचा अभाव, हे म्हटलंय बाबासाहेब आंबेडकरांनी. आहे अभाव आपल्या देशामध्ये. राष्ट्रीयत्व म्हणजे काय? जातीय भावनेचा अभाव नाहीये. एक माणूस दुसऱ्या माणसाला भेटला आपल्याला भारतातला, या पर्यावरणामध्ये घडलेला, की त्याला प्रश्न पडतो, हा कुठल्या जातीतला असेल बरं? हे हा भाव नसला पाहिजे. म्हणजे जात हा आपलं बलशाली एकजीव राष्ट्र घडवण्यामधला महत्त्वपूर्ण अशा प्रकारचा अडसर आहे. त्यासाठी जाती अंत करावा लागेल, ही बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका आहे. आणि ही भूमिका आपण गंभीरपणाने यासाठी, काय जातीच्या डबक्यामध्ये डुबक्या मारणाऱ्या बेडकासारखं आपण वागतो? का होतं असं? खरंच माणसाला जात असते काय? माणसाला जात असते? निसर्गतः माणसाला कुठलीही जात नसते. माणूस या सजीव प्राणी सृष्टीमधली एक जात आहे. प्राण्यांमध्ये अनेक जाती असतील. मुंगूस ही जात आहे, कासव ही जात आहे, पाल ही जात आहे, गेंडा ही जात आहे. का? निसर्गतःच यांच्या शारीरिक रचनेमध्ये भिन्नता आहे आणि या प्राण्यांच्या मध्ये परस्पर संयोग होऊ शकत नाही. शारीरिक भिन्नतेमुळे प्रजनन होऊ शकत नाही आणि उत्पत्ती होऊ शकत नाही. पण माणूस या प्राण्याच्या संदर्भामध्ये आपण जेव्हा विचार करू तेव्हा असं आहे का? अगदी आफ्रिकेतला काळा आणि अमेरिकेतला गोरा यांच्यातील तरुण तरुणींच्या मध्येही संयोग होऊ शकतो आणि त्यातून माणसाचंच पिल्लू जन्माला येतं. याचा अर्थ काय? माणूस ही जात आहे, प्राण्यांमध्ये जात. भारतामध्ये तर असा वांशिक भेद नाही आहे. चेहऱ्यामध्ये, रंगामध्ये असा कुठलीच भिन्नता नाही आहे. ठळक दिसणारी अशा प्रकारची कुठलीच नाही आहे. आणि वंशाचं मिश्रण झालेलं आहे सगळं. अनेक वंशाचे लोक एकत्रित झालेले आहेत. जात नाहीच आहे मुळामध्ये. तरीही कुठला विषाणू आला जो आम्हाला राष्ट्र बनू देत नाही, एका कुटुंबाचे घटक बनू देत नाही, जो आम्हाला परस्परांवर प्रेम करू देत नाही, जे परस्परांची माया करू देत नाही. कुणी घुसवली ही नसलेली जात आमच्या मनात. कसले विषाणू आमच्या मनामध्ये कार्यरत आहेत? का आम्हाला माणूस बनू देत नाहीयेत? का दुसऱ्याकडं संशयानं बघायला लावतात? का दुसऱ्याचा द्वेष करायला लावतात? का उच्च नीच भाव पेरतात? का स्वतःबद्दलचा अहंकार आणि दुसऱ्याबद्दलचा तुच्छता भाव बाळगायला लागतात किंवा न्यूनगंड मनामध्ये ठेवतात? काय आहे? भारताला एक राष्ट्र बनवण्यामधला प्रमुख अडसर कृत्रिमतेनं निर्माण केलेली ही उच्च नीचतावादी जाती व्यवस्था आहे. आणि या जाती व्यवस्थेच्या अंतातच हे राष्ट्र प्रबळ होण्याचा मार्ग रिकामा होणार आहे. जातीला मूठ माती द्यावी लागेल तरच आपलं प्रबळ राष्ट्र बनेल. अशा स्वरूपाचा राष्ट्रवाद बाबासाहेब आंबेडकर सांगत होते. हा राष्ट्रवाद नैसर्गिक सत्यावर आधारलेला आहे.
एक कुटुंबीय प्रेमभाव निर्माण करणारा आहे आणि जनतेतील एकात्मतेच्या भावनेला राष्ट्रवाद म्हणणारा राष्ट्रवाद आहे. बाबासाहेब आंबेडकरांचा राष्ट्रवाद संकुचित नाही, पुराणमतवादी नाही, भाकड कथांवर आधारलेला नाही, दंतकथांवर आधारलेला नाही. तो रोखठोक रोकडा बुद्धिवादी आहे आणि या भूतलावर मानवतेची प्रस्थापना करणारा राष्ट्रवाद आहे. मानवतेची प्रस्थापना करणारा राष्ट्रवाद आहे. आणि या राष्ट्रवादाच्या हे राष्ट्र प्रबल करण्याच्या आड येणारे जे वेगवेगळ्या स्वरूपाचे घटक या देशामध्ये अस्तित्वात आहेत, त्या साऱ्याच्या साऱ्या घटकांची बाबासाहेब आंबेडकरांनी कठोरपणानं चिकित्सा केलेली आहे. कोणते घटक आम्हाला राष्ट्र बनू देत नाहीत. जात हा घटक आम्हाला राष्ट्र बनू देत नाही हे त्यांनी सांगितलं. आणखी कोणता घटक आम्हाला राष्ट्र बनू देत नाही? आम्हाला अनेक वेळा धर्म, जेव्हा आपण धर्माचा अतिरेक करतो, खरा धर्म समजून न घेता धर्माच्या संदर्भामध्ये जेव्हा आम्ही आंधळे बनतो, धर्मांध बनतो, तेव्हा धर्म देखील आमच्या भारताच्या एकजीव राष्ट्राच्या आड येतो हे बाबासाहेब आंबेडकर सांगतात. आणि ही धर्मांधता, या धर्मांधतेच्या मधून आम्हाला सर्वांनाच बाहेर यावं लागेल अशा प्रकारचा इशारा बाबासाहेब आंबेडकर या देशातल्या तमाम नागरिकांना देत आहेत. हिंदू मुस्लिम हा धर्मभेद एक राष्ट्र घडवण्याच्या आड आमच्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात आला. बाबासाहेब आंबेडकरांनी या संदर्भामध्ये अत्यंत गंभीरपणानं विचार केलेला आहे. भारताच्या फाळणीच्या संदर्भामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा स्वतंत्र ग्रंथच आहे. आणि या ग्रंथामध्ये या भारतभूमीवर प्रेम करणं, भारतभूमीवर प्रेम करणं, भारतभूमीच्या विकासासाठीची, हितासाठीची भूमिका घेणं हा राष्ट्रवाद आहे. भूमीची म्हणजे या भूमीतल्या नद्या, या भूमीतले पर्वत, या भूमीचं पुराण, या भूमीच्या दंतकथा एवढंच नव्हे, या भूमीतलं सर्व काही आहे केंद्रस्थानी माणूस आहे. या भूमीत राहणाऱ्या माणसाचं हित, जन्मल्यापासून मरेपर्यंत माणसाचं जे जीवन आहे, या माणसाचं जीवन त्यामध्ये हित झालं पाहिजे अशी भूमिका जो ठेवतो आणि ती भूमिका ठेवून जो वागतो तो खऱ्या अर्थानं राष्ट्रवादी असतो. आणि हा राष्ट्रवाद रुजण्यासाठी म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धिवादी राष्ट्रवाद दिलाय, अंधश्रद्धा राष्ट्रवाद नव्हे. त्यांनी बुद्धिवादी, विज्ञानवादी अशा प्रकारचा राष्ट्रवाद दिला आणि धर्म, वंश, भाषा, जात, प्रांत या आड येणाऱ्या घटकांना पार करून आपण पुढे गेलं पाहिजे आणि एका भारताचे नागरिक म्हणून एका कुटुंबातील सदस्यांच्या प्रमाणे वागलं पाहिजे अशा प्रकारची भूमिका बाबासाहेब आंबेडकर मांडताना दिसून येतात. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातल्या प्रत्येक धर्माचा अनुयायी म्हणवणाऱ्या नागरिकाला हे सांगितलेलं आहे की भारतभूमीवर तुमचं प्रेम असलंच पाहिजे, इथल्या माणसांवर तुमचं प्रेम असलंच पाहिजे. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी सेक्युलर राष्ट्रवाद मांडलेला आहे. काय सेक्युलर काय आहे? सेक्युलर त्याचा अनुवाद आपण धर्मनिरपेक्ष असं करत असतो, पण सेक्युलर म्हणजे धर्मनिरपेक्ष हा मराठीत केलेला अनुवाद तितकासा बरोबर नाही. सेक्युलर या भूमिकेमध्ये सेक्युलर भूमिका धर्मविरोधी नसते, सेक्युलर भूमिका निधर्मीही नसते. सेक्युलर भूमिका भारत या राष्ट्राच्या शासनकर्त्यांना प्रचलित धर्मांच्या संदर्भात
तटस्थ राहायला सांगत असते. तुम्ही याचाही पुरस्कार करू नका, त्याचाही पुरस्कार करू नका. तुम्हाला व्यक्तिगत जीवनात कुठल्या धर्माचं अनुसरण करायचं असेल तर करा, त्याचं स्वातंत्र्य आहे. परंतु सरकार म्हणून कुठल्या धर्माचा प्रचार प्रसार तुम्ही करू नका. तटस्थ राहा, ही भूमिका आहे. ही भूमिका धर्मविरोधी नाही आहे. दुसरी, सरकारचं काम जन्मल्यापासून मरेपर्यंत माणसांचं जे जीवन आहे, या माणसांच्या जीवनामध्ये माणसांचं जीवन सुखी झालं पाहिजे, दुःखातून मुक्त झालं पाहिजे, प्रत्येकाचा विकास झाला पाहिजे, आनंदमय जीवन झालं पाहिजे, याच्यासाठी काम करायचं आहे सर्वांनी. या भूमिकेला महत्त्व जो देतो ते सेक्युलरिझम असतो. आणि भारतीय संविधानानं धर्माचं स्वातंत्र्य जे दिलेलं आहे ते कसल्या स्वरूपाचं दिलंय? स्वातंत्र्य दिलंय. सार्वजनिक सुव्यवस्था, कायदा सुव्यवस्था, नीतिमत्ता आणि व्यक्तिगत सार्वजनिक आरोग्य या अटींना अधीन राहून तुम्हाला धर्माचं पालन आणि प्रसारण करता येतं. या अटी ओलांडून जर कुठल्याही धर्माच्या नावानं तुम्ही प्रदर्शन करायला लागलात तर सरकार तिथं हस्तक्षेप करेल. धुडगूस घालायला लागलात तर ते चालणार नाही. अशा स्वरूपाचा राष्ट्रवाद बाबासाहेब आंबेडकरांनी आपणाला दिलेला आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचा त्यांना अपेक्षित असलेला राष्ट्रवाद कशासाठी भाऊ? भाषण संपवा म्हणून की आवडलं म्हणून? काय मला कळलं नाही. कशासाठी? अरे कशासाठी कोणीतरी सांगा. हा, आणखी ऐकायचंय, बरंच ऐकायचंय, कार्यक्रम देणार आहे मी आणखी. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला जो राष्ट्रवाद आहे तो भारतीय संविधानात उतरलेला आहे. आणि म्हणून आजचा राष्ट्रवाद कुठल्या धर्मावर आधारलेला राष्ट्रवाद असू शकत नाही, कुठल्या वंशावर आधारलेला राष्ट्रवाद असू शकत नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेला राष्ट्रवाद हा इथे संविधाननिष्ठ राष्ट्रवाद असेल, संविधाननिष्ठ राष्ट्रवाद असेल. आणि अशा प्रकारचा संविधाननिष्ठ राष्ट्रवाद आपणाला मनामनामध्ये खोलवर रुजवायचा आहे. काय आहे बाबासाहेबांच्या मनातला संविधानामध्ये उतरलेला राष्ट्रवाद? बाबासाहेबांच्या मनातला संविधानामध्ये उतरलेला राष्ट्रवाद हे सांगतो की भारतातल्या सर्व नागरिकांची अग्रक्रमाची निष्ठा भारतीय संविधानावर असली पाहिजे. बाबासाहेबांचा संविधाननिष्ठ राष्ट्रवाद या देशातल्या स्वतःला मुस्लिम म्हणवून घेणाऱ्या नागरिकांना हे सांगतो, तुम्ही भारताचे नागरिक आहात, तुम्ही भारतीय आहात, तुम्ही माणूस आहात, हे नैसर्गिक सत्य स्वीकारा. तुम्ही मुसलमान आहात हे नंतरचं, तुम्ही माणूस आहात, तुम्ही भारतभूमीचे नागरिक आहात. म्हणून तुम्ही भारताच्या हिताचा विचार केला पाहिजे. बाबासाहेब आंबेडकर हिंदूंनाही तेच सांगतात, ख्रिश्चनांनाही तेच सांगतात. भारतभूमीवरच प्रथम निष्ठा असली पाहिजे आणि शेवटी ही भारतभूमीवरच निष्ठा असली पाहिजे. मी प्रथम भारतीय आहे आणि नंतरही भारतीयच आहे असं सांगणारा राष्ट्रवाद बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेला आहे. आणि तो राष्ट्रवाद मनामनामध्ये रुजायचा असेल तर आपणाला भारतीय संविधान समजून घ्यावं लागेल. आणि भारतीय संविधान समजून घेऊन आपणाला आपल्या देशामध्ये संविधानावर आधारलेली संस्कृती निर्माण करावी लागणार आहे. संविधानावर आधारलेली संस्कृती निर्माण करावी लागणार आहे. काय आहे संविधाननिष्ठ राष्ट्रवाद? भारतीय संविधानाचं तत्वज्ञान, भारतीय संविधानानं ज्या मूल्यांचा पुरस्कार केला ती मूल्य, भारतीय संविधानाच्या 51 या अनुच्छेदानं भारतीयांच्यासाठी सांगितलेली मूलभूत कर्तव्य, या साऱ्यांचं अनुपालन करणं म्हणजे राष्ट्रवादी असणं असतं. काय तत्वज्ञान आहे? सारी माणसं आहेत, माणसाच्या हिताचा विचार केला पाहिजे.
कल्पितावर निष्ठा न ठेवता वास्तवावर निष्ठा ठेवली पाहिजे, बुद्धिवादी असलं पाहिजे, विज्ञानवादी असलं पाहिजे आणि स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, मानवता, सत्य, शांती, अहिंसा, बुद्धिवाद, विज्ञानवाद, निस्पृहता, त्याग, सेवा, प्रामाणिकपणा, राष्ट्रनिष्ठा या संविधानानं पुरस्कारलेल्या मूल्यांवर निष्ठा ठेवली पाहिजे. अशा प्रकारची निष्ठा ठेवणारा जो राष्ट्रवाद असतो तो राष्ट्रवाद संविधाननिष्ठ राष्ट्रवाद असतो. आणि अशा प्रकारचा संविधाननिष्ठ राष्ट्रवाद भारतामध्ये रुजवायचा असेल तर समग्र भारतीयांना भारताचं संविधान नीटपणानं समजून घ्यावं लागेल. आणि भारताचं संविधान नीटपणानं समजून घेऊन नाही चालणार तर संविधानावर आधारलेली एक नवी संस्कृती आपल्या देशामध्ये निर्माण करावी लागेल. मी काय आहे संविधान संस्कृती आणि ती संविधान संस्कृती रुजवण्यासाठी सीताबाई महाविद्यालयातील सर्व पदाधिकाऱ्यांना, प्राचार्यांना, प्राध्यापकांना, विद्यार्थ्यांना आणि परिसरातल्या सर्व मंडळींना काय काम करावं लागणार आहे हे मी सांगणार आहे. कारण हे काम झालेलं नाही, ते झालं पाहिजे. आम्हाला राष्ट्रघडणीचं काम करायचं आहे. काय असते संविधान संस्कृती याबद्दल मी सांगतो. आम्हाला ते कळलेलं नाही. जी संस्कृती भारतीय संविधान हा आपला सर्वश्रेष्ठ आचार ग्रंथ आहे असं मानते, आचार ग्रंथ आहे, पूजनीय ग्रंथ नव्हे. एकदा पूजा केली की मग आपलं कर्तव्य संपतं असं लोक म्हणतात. म्हणून पूजा नव्हे, आचार करा. संविधान मूल्यांचा आचार करा. संविधान मूल्यांच्या आचारावर आधारलेली संस्कृती ती संविधान संस्कृती. बुद्धिवादाचा पुरस्कार करणारी संस्कृती ती संविधान संस्कृती. विज्ञानवादाचा पुरस्कार करणारी संस्कृती ती संविधान संस्कृती. काय असतो बुद्धिवाद, काय असतो विज्ञानवाद? बुद्धिवाद म्हणतो तुम्ही जे सांगाल ते तर्कावर टिकत असेल, सत्याच्या कसोटीवर, प्रयोगावर टिकत असेल तर मी खरं मानेन. आमच्या बुवानं सांगितलं, आमच्या बापूनं सांगितलं, आमच्या ग्रंथात सांगितलं. बाबा वाक्यम प्रमाणम, बुवा वाक्यम प्रमाणम. हे बुद्धी प्रामाण्य नसतं. अरे तुझं नाणं खणखणीत असेल तर तपासू दे ना. अहो त्याच्यावर नका बोलू, आमच्या श्रद्धेचा प्रश्न आहे. अरे कशावर ही श्रद्धा ठेवतो का? तू ज्याच्यावर श्रद्धा ठेवतो ते नाणं तुझं खणखणीत असलं तर तुझ्या श्रद्धेची चिकित्सा करायला तुला काय अडचण आहे रे बाबा? तुझ्या भावनेची आम्ही नक्की कदर करू, परंतु श्रद्धा तू जर बुद्धीच्या, विज्ञानाच्या, सत्याच्या, नैसर्गिक न्यायाच्या कसोटीवर न टिकणाऱ्या घटकावर ठेवत असशील तर तू भाबडा आहेस ना, भोळा आहेस ना, अंधश्रद्धा आहेस ना. आम्हाला नवराष्ट्र घडवण्याला भोळे भाबडे, अंधश्रद्धा, भाकड कथांवर श्रद्धा ठेवणारे लोक आमच्या भारताचं नवराष्ट्र घडवू शकणार नाहीत. आम्हाला भारताचं नवराष्ट्र घडवायचं आहे तर आम्हाला बुद्धिवादी आणि विज्ञानवादी लोकच घडवावे लागतील. आणि यामध्ये परंपरागत संस्कृतीतले बुद्धिवादाच्या, विज्ञानवादाच्या कसोटीवर न टिकणारे कितीतरी घटक आमच्या देशामध्ये संविधान संस्कृती रुजवण्याच्या आड येतात. मी साऱ्यांचं स्पष्टीकरण करत नाही. तुम्ही तपासा कोण कोण ते घटक आहेत ते, आणि ते तपासून तुम्हाला जर वाटलं की अरे हे जरा अंधश्रद्धेत मोडते, हे बुद्धिवादात टिकत नाहीये, हे विज्ञानवादात टिकत नाहीये, असे जे जे घटक प्रचंड मोठ्या प्रमाणात आहेत, सगळ्यांचा उल्लेख मी करत नाही, ते घटक तपासा. राष्ट्र घडणीसाठी तपासा, राष्ट्राला बलशाली बनवण्यासाठी तपासा. आणि तुमच्या धार्मिक भावना इतक्या नाजूक नका होऊ देऊ. तुमच्या सत्याधारित धार्मिक भावना असतील तर त्याची चिकित्सा कोणी करणारच नाही ना. तुमच्या जर बध्या असतील धार्मिक भावना तर ते चिकित्सेवर मग तुम्ही खळखळ कराल, हे आमच्या याच्याबद्दल नका बोलू. नाही, खणखणीत नाणेवाला चिकित्सेला कधीही घाबरत नसतो, म्हणून तुम्ही घाबरू नका. आणि त्या श्रद्धेच्या, नाजूक श्रद्धेचा भाऊ
राष्ट्रघडणीच्या आड येऊ देऊ नका, अशा प्रकारची भूमिका या संविधाननिष्ठ राष्ट्रवादामध्ये आहे. हे आपण नीटपणानं लक्षात घेतलं पाहिजे. मी संस्कृतीचे म्हणून काही घटक सांगतो, नेमके जे आजही अस्तित्वात आहेत आणि ज्याचा प्रचंड मोठा प्रभाव आपल्या सर्वांच्या मनावरती आहे. सण हा संस्कृतीचा महत्त्वाचा घटक असतो. सण निरर्थकपणे केले जात नसतात, साजरे केले जात नसतात. सण माणसांची मनं घडवत असतात, किंवा काही सण जर कालबाह्य झालेले असतील तर ते सण माणसांची मनं बिघडवत असतात. आलं का लक्षात? सण उत्सव माणसांच्या मनावर संस्कार करतात. मी सणांची अशी व्याख्या करतो, भारताच्या इतिहासामध्ये ज्या दिवशी सर्व भारतीयांचं कल्याण करण्याची महत्त्वपूर्ण घटना घडलेली असेल, त्या घटनेचं त्या तारखेला प्रत्येक वर्षी स्मरण करणं आणि त्या घटनेकडून प्रेरणा घेऊन पुढची वाटचाल करणं म्हणजे सण साजरा करणं. असं करतो का आपण? नाही. जे रूढी परंपरेने चालत आलेले, वाडवडिलांकडून चालत आलेले, ते आजच्या काळाला अनुकूल आहे की नाही याचा कुठलाही विचार न करता आम्ही अनेक सण करतो आणि अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या देशामध्ये वाढवतो. याची चिकित्सा आपणाला करावी लागेल. आणि ही चिकित्सा करून आमचे सण उत्सव काय आहेत, संविधान संस्कृतीचे सण उत्सव काय आहेत, याच्या संदर्भामध्ये देखील आम्हाला नक्की विचार करावा लागेल. मला सांगा, भारताचे सर्वश्रेष्ठ सण कोणते? समग्र भारतीयांचे सर्वश्रेष्ठ सण कोणते? मला उत्तर अपेक्षित आहे. कोणते? कुणीतरी मोठ्यानं सांगा. काय? स्वातंत्र्य दिन. आणखी? प्रजासत्ताक दिन. आणखी? संविधान दिन. भारतातले लोक कोणते सण जास्त उत्साहात साजरे करतात? उत्तर तुम्हालाही माहित आहेत. सगळेच उत्तर बोलले पाहिजेत असं नाही आहे. तुम्हाला हे सांगतो की प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन, संविधान दिन, राष्ट्रीय महापुरुषांच्या जयंत्या हे भारताचे सर्वश्रेष्ठ राष्ट्रीय सण आहेत. आणि हे सर्वश्रेष्ठ राष्ट्रीय सण कोण करतं? सरकार करतं. सरकार. शाळा करतात, कॉलेज करतात, घरं करत नाहीत, कुटुंब करत नाहीत. का हो? 15 ऑगस्टला शाळा कॉलेजला स्वातंत्र्य मिळालं का? तुमच्या घराला नाही का मिळालं? तुमच्या घरात होतो का स्वातंत्र्य दिन साजरा? करता का तुम्ही सण म्हणून? करता की नाही? काही जण हो म्हणतात, काही जण नाही म्हणतात. बहुतांश उत्तर नाही असं आहे. आलं का लक्षात? प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी भारतीय संविधानाचा अंमल सुरू झाला. तुमच्या घरात प्रजासत्ताक दिन हा सण असतो का हो? शाळेत असतो, कॉलेजात असतो, सरकारी कार्यालयात कंपल्सरी असतं झेंडा वंदनाला येणं म्हणून. काही जण सुट्टी मनवतात. कसले राष्ट्रवादी! ज्यांना आपल्या घरामध्ये आपले राष्ट्रीय सण आनंदोत्सवानं साजरे करावेसे वाटत नाही, ते लोक राष्ट्रवादी आहेत, राष्ट्रनिष्ठ आहेत असं म्हणता येत नाही. आम्हाला या अर्थानं राष्ट्रनिष्ठ बनावं लागेल. सध्या भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सुरू आहे. या कालखंडामध्ये स्वातंत्र्याबद्दल घराघरामध्ये कामं व्हायला पाहिजे. अनेक संस्थांनी पुढे येऊन कामं करायला पाहिजे. सहज मिळालं नाही स्वातंत्र्य. भगतसिंगांचं बलिदान, सुभाषचंद्र बोसांचा पराक्रम, किती जणांचे त्याग आहेत, त्याचं स्मरण आम्ही सर्व भारतीयांनी करायला हवं. आम्ही नाही करत का? आम्ही खरे राष्ट्रवादी नाही आहोत. आम्ही खरे राष्ट्रनिष्ठ नाही आहोत. आम्ही पुराणनिष्ठ आहोत. आम्ही दंतकथानिष्ठ आहोत. आम्ही भाकड कथानिष्ठ आहोत. आम्ही सगळं काही खातो संविधानाचं आणि गातो मात्र पुराणाचं. भाकड कथांचं. अरे अशाने नसतं बाबा राष्ट्र घडत.
ज्याच्यामुळे हे राष्ट्र बनण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे, तो स्वातंत्र्य दिन घराघरामध्ये साजरा झाला पाहिजे, प्रजासत्ताक दिन घराघरामध्ये साजरा झाला पाहिजे. स्वातंत्र्य देणाऱ्या, संवैधानिक अधिकार देणाऱ्यांच्या विचारांचं स्मरण घराघरात केलं पाहिजे. तर आम्ही संविधान संस्कृतीच्या दिशेनं वाटचाल करायला लागलो असं आपणाला म्हणता येऊ शकतं. तीर्थ हा एक संस्कृतीचा अत्यंत महत्त्वाचा भाग असतो. तीर्थयात्रांना जाणं माणसाची गरज असते. तीर्थयात्रांना जाणं त्याला आपण पर्यटन म्हणतो. पर्यटन आणि तीर्थ यामध्ये फरक आहे. आपली जी तीर्थ संस्कृती आहे ती तीर्थ संस्कृती देखील पुराण कथांवर आधारलेली आहे, दंतकथांवर आधारलेली आहे किंवा प्राचीनतेवर आधारलेली आहे. त्यात काही तथ्यांश, त्यात काही प्रेरणा देणारा भाग सुद्धा असू शकतो, नाही असं नाहीये. परंतु आमच्या नजीकच्या स्वातंत्र्य लढ्याला आम्ही तीर्थस्थानाचं महत्त्व दिलेलं नाही, प्रतिष्ठा दिलेली नाही आहे. आणि म्हणून संविधान संस्कृती रुजवायची असेल तर आम्हाला भारतामध्ये नवी तीर्थ संस्कृती, जिला पर्यटन संस्कृती म्हणा हवं तर, ती विकसित करावी लागेल. भारताचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांनी असं म्हटलं होतं, या देशातल्या संशोधन संस्था, या देशातल्या उद्योग संस्था, या देशातले सिंचन प्रकल्प ही भारताची नवी तीर्थस्थानं असतील. हा विचार फार महत्वाचा आहे. ही भारताची नवी तीर्थस्थानं असतील. याला पूरक अशा प्रकारची भूमिका मी मांडेन की भारतीय महापुरुषांची स्मारक ही तीर्थस्थानं म्हणून विकसित केली पाहिजेत. उदाहरणार्थ महाडचं चवदार तळ हे संविधान संस्कृतीचं सर्वश्रेष्ठ तीर्थस्थान झालं पाहिजे अशी भूमिका मी मांडतो. का? त्र्यंबक सपकाळे नावाच्या एका कवीनं म्हटलंय, महाडच्या चवदार तळ्याचं पाणी गावकुसा बाहेरील कोठारात पडलं. महाडच्या चवदार तळ्याचं पाणी गावकुसा बाहेरील कोठारात पडलं आणि सुरुंगाचा स्फोट झाला. शिडी नसलेली 4 मजली उन्मत्त गढी ढासळू लागली. या उन्मत्त गडीची वीट अन वीट उद्ध्वस्त होईपर्यंत सुरुंगाचा स्फोट होत राहणार, स्फोट होतच राहणार. सुरुंगाचा स्फोट पाण्याला स्पर्श करू दिला जात नव्हता इथल्या विषमतावादी संस्कृतीमध्ये. म्हणून महाडच्या पाण्याला आग लावली बाबासाहेबांनी. महाडच्या चवदार तळ्याचं पाणी पेटलं आणि गावागावामध्ये विहिरीवर बंदी, हौदावर बंदी, नदीवर बंदी, पाण्याची बंदी, माणसासारख्या माणसाला बंदी. ही बंदी उठवण्याचं क्रांतिकारी समतावादी रणशिंग बाबासाहेब आंबेडकरांनी फोडलं. म्हणून जे समतावादी आहेत, आपले साहेब आणि सगळेच म्हणतात आम्ही जाती पाळत नाही, असं सगळेच म्हणतात. जे जाती पाळत नाही ते समतावादी आहेत. म्हणून त्या साऱ्याच समतावाद्यांना महाडचं चवदार तळ नवभारतासाठीचं तीर्थस्थान वाटलं पाहिजे. पुण्यातला महात्मा ज्योतिराव फुल्यांचा अस्पृश्यांना पाण्याची विहीर करणारी, पाणी खुलं करणारी ती विहीर महात्मा ज्योतिराव फुले यांची, ते तीर्थस्थान गंजपेठेतला पुण्यातला महात्मा फुल्यांचा वाडा आमचं तीर्थस्थान झालं पाहिजे. संशोधन संस्था तीर्थस्थान झाल्या पाहिजेत. सिंचन प्रकल्प तीर्थस्थान झालं पाहिजे. अकोल्याला वीज कुठून येते हो? कुठून येते अकोल्याला वीज? वीज निर्मिती केंद्र कुठे आहे? तर ते वीज निर्मिती केंद्र कशी होते बाबा तयार? हे माईक त्या विजेमुळे चालू आहे, तो लाईट या विजेमुळे चालू आहे, आणि हे सगळं हे कॅमेरा शूटिंग विजेमुळे चालू आहे. कशी बनते बाबा वीज? हे आम्हाला समजून घ्यावं वाटतं का कधी? ते तीर्थस्थान झालं पाहिजे. अशा प्रकारची तीर्थस्थानं आम्ही निर्माण केली तर आम्ही अंधश्रद्धा नाही राहणार, आम्ही निर्बुद्धपणे डोकं नाही टेकणार. आमच्या संत तुकोबारायांनी तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी असं म्हटलेलं आहे. तीर्था जाऊन या काय तुवा केले, चर्म प्रक्षाळले वरी वरी.
संत तुकोबा म्हणतात. आणि आपले संत गाडगे बाबा तर संत कबीरांचा एक दोहा आपल्या कीर्तनामध्ये वापरायचे. जत्रा में फतरा बिठाया तीर्थ बनाया पानी. जत्रा में फतरा बिठाया तीर्थ बनाया पानी, दुनिया भई दीवानी पैसों की धूलधानी. चरवीभर पाणी घ्यायचं, चमचा चमचा पाणी तीर्थ म्हणून द्यायचं आणि चरवीभर पाण्याचे 500 रुपये करायचे. असली तीर्थ संस्कृती भारताला एकजीव आणि प्रगत राष्ट्र बनवत नसते. आम्हाला निर्बुद्धपणानं डोकं आपटायला लावणारी संस्कृती भारताला प्रगत करत नसते. आम्हाला बुद्धिवादी, विज्ञानवादी, नवनिर्माणक्षम अशा प्रकारची तीर्थ संस्कृती घडवावी लागेल आणि ती तीर्थ संस्कृती संविधान संस्कृती असेल. कला हा संस्कृतीचा अत्यंत महत्त्वाचा भाग असतो. कला हा संस्कृतीचा अत्यंत महत्त्वाचा भाग असतो. संगीत कला किती सामर्थ्य. सीताबाई कॉलेजमध्ये हे सामर्थ्य प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे. संगीत कलेत मी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी रेडिओचं बटन सकाळी सकाळी दाबल्यानंतर सुद्धा मला भक्तिगीतच ऐकायला मिळालं. परंपरागत भक्तिगीत. राष्ट्रभक्तिगीत मला ऐकायला मिळावं हे माझी अपेक्षा होती, पण परंपरागत भक्तिगीत. परंपरागत भक्तिगीत हे लोकशाहीचं निर्विवादपणे मूल्य होऊ शकत नाही. कारण भक्तीमध्ये कुणीतरी महान असतो आणि दुसरा कुणीतरी त्याच्या पायाशी राहण्यामध्ये धन्यता मानतो. हे पायाशीच राहण्याची धन्यता जेव्हा मानली जाते तेव्हा समानता कुठे येऊ शकते. तिथं स्वामीनिष्ठा होते, विषमतावाद येतो. म्हणून निर्विवादपणे हे मूल्य लोकशाहीचं मूल्य होऊ शकत नाही. स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता ही संविधान संस्कृतीची महामूल्ये आहेत. माझं म्हणणं आहे भक्ती या एका मूल्यावर हजारो गीतं लिहिली जातात, गायली जातात, तर स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता, बुद्धिवाद, विज्ञानवाद या मूल्यांवर हजारो लाखो गीतं का लिहिली जाऊ नयेत, का गायली जाऊ नयेत. मोहता साहेब, आपला संगीत विभाग अत्यंत समृद्ध आहे, पण माझं हे निरीक्षण आहे की संगीत क्षेत्रामध्ये संविधानवादी संगीत कलेचं दालन विकसित होणं गरजेचं आहे. संविधानवादी संगीत कलेचं दालन जेव्हा विकसित होईल तेव्हा संविधान संस्कृती निर्माण होईल. गीत लिहिणारे, गीत गाणारे यांना मी प्रशिक्षण द्यायला तयार आहे 1 दिवसाचं. संविधानवादी गीत कसं लिहावं, संविधानवादी गीत कसं गावं असं प्रशिक्षण द्यावं लागणार आहे या देशामध्ये. आणि भारतातल्या प्रत्येक घरामध्ये स्वातंत्र्याचं, समतेचं, बंधुतेचं, न्यायाचं, सेक्युलरिझमचं गीत ऐकलं गेलं पाहिजे. काहीच निर्मिती झालेली नाहीये. सीताबाई महाविद्यालयातील संगीत विभाग या दिशेनं प्रशिक्षण घडवून आणू इच्छित असेल तर नांदेडवरून येऊन मी दिवसभरासाठी संविधान गीतं कशी लिहावीत आणि कशी गावीत याचं प्रशिक्षण देण्यास तयार आहे. घेता? करावं लागेल. हे करावं लागेल. हे नवराष्ट्र निर्माण करण्याचं काम आहे. संविधानवादी संगीत कला, संविधानवादी चित्रकला, संविधानवादी शिल्पकला आम्हाला निर्माण करावी लागेल. आणि अशा प्रकारच्या कला जेव्हा आम्ही निर्माण करू तेव्हा मनामध्ये आम्ही एका राष्ट्राचे नागरिक आहोत याची जाणीव खोलवर रुजण्याची प्रक्रिया सुरू होईल. आपल्याकडं संविधानवादी शिल्पकला विकसित होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे साहेब, बरं का? सुरू झालेली आहे. अग्रवाल साहेब, मोहता साहेब, सुरू झाली आहे. तुम्ही शहरामध्ये जाता तेव्हा चौकामध्ये बाबासाहेबांचा पुतळा उभा दिसतो, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा दिसतो, गांधीजींचा पुतळा उभा दिसतो, नेहरूंचा पुतळा उभा दिसतो, वेगवेगळ्या महामानवांचे पुतळे, सावित्रीबाईंचा दिसतो. हे पुतळे निर्जीव नसतात.
हे पुतळे रस्त्यामध्ये उभं राहून काहीतरी बोलत असतात, काहीतरी सांगत असतात. ही शिल्पकलेची संविधान संस्कृती आम्ही विकसित करतोय, हे फार स्वागतार्ह आहे. काही झालं नाही असं नाहीये. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा जे बोट दाखवत असतो, तो बोट शिका, संघटित व्हा, संघर्ष कराचा संदेश देत असतो. बुद्धिवादी बनण्याचा, स्वाभिमानी बनण्याचा आणि या राष्ट्राला घडवण्याचा संदेश देत असतो. गांधीजींचा पुतळा नुसताच निर्जीवपणे बसलेला नसतो, तो या देशातल्या तमाम जनतेला सत्य, शांती, अहिंसा, असहकार या मूल्यांचा संदेश देत असतो. सुभाषचंद्र बोसांचा पुतळा तुम्हाला तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा यासाठी त्यांनी जो संघर्ष केला त्या संघर्षाची आठवण करून देत असतो. रस्त्यामध्ये उभा असलेला भगतसिंगांचा पुतळा हसत हसत देशासाठी फासावर जाण्याचा संदेश देत असतो. सावित्रीबाई फुल्यांचा, महात्मा फुल्यांचा पुतळा या देशामध्ये सामाजिक क्रांतीचं रणशिंग पुन्हा पुन्हा फुंकलं पाहिजे याची जाणीव देत असतो. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ अविद्येने केले. म्हणून या देशातली अविद्या समूळ नष्ट करा याचा संदेश देत असतो. अशा प्रकारची शिल्पकला भारतामध्ये संविधानवादी शिल्पकला विकसित होते आहे. आणि अशा प्रकारची शिल्पकला विकसित करण्यासाठी आणखी मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न केला पाहिजे. त्या महामानवाच्या जयंतीला त्या महामानवाचे पुतळे घरामध्ये सुद्धा नेले पाहिजेत, मूर्ती नेल्या पाहिजेत असं माझं म्हणणं आहे. अहो, भगतसिंगाची मूर्ती का बनवत नाही हो मूर्तिकार तुम्ही? अहो काय करावं साहेब, विकतच नाही तो, काय करावं असं लोक म्हणतात. महात्मा फुलेंची मूर्ती का बनवत नाही? कोणी विकत घेतलं तर बनवू ना. मी तुम्ही जुन्या मूर्ती विकत घेण्यापेक्षा या राष्ट्रपुरुषांच्या, महामानवांच्या मूर्त्या विकत घेऊन पूजा नका करत बसू. ते एक प्रतीक, क्रांतिकारकतेचं, राष्ट्र घडवण्याचं प्रतीक म्हणून तुम्ही जर विकत घ्यायला लागलात तर अशी ही संस्कृती मोठ्या प्रमाणामध्ये मूर्तीपूजा नाही करायची. प्रेरणा म्हणून विवेकानं त्याच्याकडे पाहायचंय. अशी मोठ्या जनलोकांच्या सहभागातून ही कला मोठ्या प्रमाणामध्ये विकसित होऊ शकते. आणि भारतामध्ये संविधान संस्कृती निर्माण करण्यासाठी भारताचे म्हणून सर्वश्रेष्ठ महोत्सव अकोला परिसरामध्ये सुरू व्हावेत अशा प्रकारची अपेक्षा मी करणार आहे. मी नुसताच बोलणारा नाही, प्रत्यक्ष कृती करणारा माणूस आहे. माझ्या भगिनींनो आणि बांधवांनो, तुमच्या माझ्या सर्वांच्या जीवनात आज जे काही चांगलं घडते ना, ते चांगलं घडण्याच्या पाठीशी भारताचं संविधान आहे, बाबासाहेबांनी निर्माण केलेलं. बाबासाहेबांचं संविधान तुमचं संरक्षण कवच आहे. तुमच्यावर कुणी हल्ला करायला लागला तर मदतीला धावून संविधान येतं. पोलिसांना सांगतं संविधान, जा तिथं मदतीला. पुरुषप्रधान व्यवस्थेमध्ये पुरुष जर म्हणत असेल मी परमेश्वर आहे आणि माझी बायको माझ्या पायाची दासी आहे, तर ते भारताचं संविधान मान्य करत नाही. जुन्या काळात एक म्हण होती बायांनो, बरं का महिलांनो, पावसानं झोडपलं काय, नवऱ्यानं झोडपलं काय, कुणाला सांगता? जणू नवऱ्यानं बायकोला झोडपणं हा नवऱ्याचा जन्मसिद्ध अधिकार आहे, अशी म्हण होती, आहे अजूनही प्रचलित. भारताचं संविधान म्हणतं नाही, असं चालणार नाही. बायको तुझी दासी नाही, तुझी जीवनसाथी आहे आणि तुझ्या जीवनसाथीला तुला मारण्याचा अधिकार नाही. म्हणून अलीकडं कौटुंबिक अत्याचार प्रतिबंधक कायदा आला. बायकोला जर मारायला लागलास तर नाही जमणार, पोलीस तुझ्याकडे येतील आणि हातकड्या घालून जातील. सर्वांच्या संरक्षणासाठी, सर्वांच्या हक्काच्या रक्षणासाठी, सर्वांच्या मदतीसाठी भारताचं संविधान आणि भारताच्या संविधानानं उभी केलेली ही शासन यंत्रणा धावून येते. म्हणून भारतीय संविधानाच्या संदर्भातला एक कृतज्ञता भाव
आपल्या सर्वांच्याच मनात असला पाहिजे. संविधान निर्मात्याबद्दलचा कृतज्ञताभाव आपल्या सर्वांच्याच मनामध्ये असला पाहिजे. आणि म्हणून संविधान संस्कृती भारतात निर्माण करण्यासाठी हा कृतज्ञताभाव व्यक्त केला पाहिजे. 1998 साली हा कृतज्ञताभाव मी पहिल्यांदा व्यक्त केला. कसा? मी प्राध्यापक झालो संविधानामुळं. नांदेडमध्ये मोठा बंगला बांधला. कुणामुळं? संविधानामुळं. संविधानामुळं बंगला बांधला आणि गृहप्रवेश करताना आम्ही काय करतो? आम्ही जुन्या कथांचं वाचन करतो, वेगवेगळ्या स्वरूपाच्या पूजापाठ करतो वगैरे वगैरे. भूत असेल, हाडळ असेल, ते गेलं पाहिजे वगैरे असली काही कर्मकांड करतो. कोणी सत्यनारायण करतं. मी खरा सत्यनारायण केला. कुठला केला तुम्हाला सांगतो. हे सत्य, ज्यात सत्य असलं पाहिजे, खरेपणा असला पाहिजे, बुद्धिवादावर टिकणारं असलं पाहिजे, खरं खरं असलं पाहिजे, मूल्यात्मक असलं पाहिजे, उगाच खोटाड नाही. काय करतो आम्ही कार्यक्रमाच्या वेळी? आपले मित्र, इष्टमित्र बोलावतो. इष्टमित्रांना ढेरी सुटलेले का आशनात, घ्याव साहेब लाडू, घ्याव साहेब जिलाबी म्हणून आग्रह करून देतो. आणि कदाचित भुकेचलेला जर दारात आला, भिकारी आला, तर त्याला हाकलून देतो. किंवा दिलंच तर उरलेलं सुरलेलं उष्ट मास्त देतो आणि स्वतःला फार सुसंस्कृत म्हणून घेतो. मी म्हणालो माझ्या गृहप्रवेशाच्या कार्यक्रमात हे होणार नाही. मी काय केलं? नांदेडच्या रेल्वे स्टेशनवर असलेले आंधळे, लंगडे, खुळे, महारोगी या सगळ्या भारतीय नागरिकांकडे गेलो. ते पाकिस्तानी नागरिक नाही आहेत, भारताचे नागरिक आहेत. त्यांना जगण्यासाठी भीक मागावी लागते. मी त्यांना निमंत्रण दिलं आणि कार्यक्रम पत्रिकेत लिहिलं, माझ्या गृहप्रवेशाच्या कार्यक्रमात पहिली पंगत भिकेवर जगणाऱ्या भारतीय नागरिकांची बसेल. आणि त्या काळात भारतीय संविधानाच्या संदर्भामध्ये काही संशयाचं वातावरण निर्माण केलं होतं. तेव्हा भारतीय संविधानाच्या संदर्भात परिसंवाद घडवून आणला आणि घरात प्रवेश केल्याबरोबर हे आपलं संविधान, या संविधानातलं एक तरी कलम वाचा असा बोर्ड लिहिला. मूलभूत हक्क लिहिले, मूलभूत कर्तव्य लिहिले, ते वाचा आणि मग जेवायला जा, किंवा आधी या नागरिकांना जेवायला वाढा आणि नंतर तुम्ही जेवा. असा कार्यक्रम मी केला. इथून संविधान संस्कृतीची सुरुवात मी माझ्या घरापासून सुरू केली. असं अनुकरण व्हावं अशी माझी अपेक्षा आहे. भारताचा सर्वश्रेष्ठ महोत्सव संविधान जागृती महोत्सव झाला पाहिजे, हे माझं म्हणणं आहे. 26 नोव्हेंबर आणि 26 जानेवारीच्या काळामध्ये भारताचा सर्वश्रेष्ठ महोत्सव संविधान गौरव महोत्सव, संविधान जागृती महोत्सव करण्यासाठी या काळामध्ये असे दिवस यावेत की या काळात गल्ली गल्लीतली आणि गावागावातली मुलं आणि मुली बाहेर पडावीत, म्हणावं काका आम्हाला वर्गणी द्या, आम्हाला आपल्या गावात आपल्या गल्लीत संविधान जागृती महोत्सव घ्यायचा आहे. ज्या दिवशी भारतामध्ये गावागावात गल्ली गल्लीत संविधान जागृती महोत्सव होईल त्या दिवशी भारतामध्ये संविधान संस्कृती निर्मितीची सुरुवात होईल. आणि संविधान संस्कृतीची निर्मिती सुरू झाली की भारत बुद्धिवादी, विज्ञानवादी एकजीव राष्ट्र बनेल, प्रगत राष्ट्र बनेल. आणि हे घडवण्यासाठी संविधान प्रशिक्षण शिबिरं मी देतो, तुमच्याकडे द्यायला मी तयार आहे. तशी शिबिरं घडवा असं मी काही कार्यकर्त्यांना काल म्हणालेलो आहे. तुमच्या जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये दिवसभराचं संविधान प्रशिक्षण शिबिर घेऊ इच्छित असाल, त्याचं नियोजन करत असाल तर मी येतो, तुमच्याकडे प्रशिक्षण देतो असं मी म्हणालेलो आहे. आणि त्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून अनेक गायक, अनेक वक्ते, अनेक चित्रकार ह्या साऱ्यांची घडण करून भारताला एक जीव सेंद्रिय स्वरूपाचं राष्ट्र घडवण्याची प्रक्रिया आपणाला या देशामध्ये सुरू करायची आहे. जातविरहित, विषमताविरहित, अंधश्रद्धाविरहित, शोषणविरहित, अंधश्रद्धा आणि पुराणमतवाद विरहित, बुद्धिवादी, विज्ञानवादी अशा प्रकारची समाज व्यवस्था प्रस्थापित करणं हा भारतीय संविधानाचा ध्येयवाद आहे, बाबासाहेबांच्या राष्ट्रवादाचा ध्येयवाद आहे. म्हणून हा राष्ट्रवादाचा ध्येयवाद साध्य करण्यासाठी
आपण आपल्या परिसरामध्ये संविधान संस्कृतीची रुजवण करण्यासाठी कार्यतत्पर व्हावं. मला मदत मागावी, मी मदत द्यायला तयार आहे बौद्धिकतेची. नुसताच सत्कार नको. तुम्ही केलेला सत्कार सार्थकी लावायचा असेल तर अकोला जिल्ह्यातल्या तालुक्यात गावागावात संविधान जागृती सप्ताह, संविधान जागृती महोत्सव, संविधान प्रशिक्षण शिबिरं ही प्रक्रिया आपण सुरू कराल अशी अपेक्षा करतो. थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय हिंद, जय भारत. नमस्कार, जय भारत. आप सभी को एक बात बताना चाहता हूं और कुछ सवाल भी पूछना चाहता हूं. आप सभी के मन में कभी देश, दुनिया, कला, क्रीड़ा, साहित्य, संस्कृति और संविधान के बारे में कभी सवाल उठते हैं? उठते हैं? जैसे कि अपना भारत देश संविधान की नींव पर खड़ा है. जिस संविधान की नींव पर अपना भारत देश खड़ा है, उस संविधान के बारे में आप सभी को कितनी मालूमात है? मालूमात है? ज्यादा करके नहीं है. देश, दुनिया, कला, क्रीड़ा, साहित्य, संस्कृति, जैसे कि हमें कला की ओर किस तरीके से देखना चाहिए, कला क्या होती है, साहित्य क्या होता है और संस्कृति क्या होती है, हमारे भारत देश की कैसी संस्कृति है, इस सभी विषयों के बारे में हम एक चैनल पर अलग अलग वीडियोस देते हैं जिसका नाम है YPM इंडियन क्रांति, युवा प्रबोधन मंच YPM इंडियन क्रांति. इस चैनल के ऊपर अलग अलग गणमान्य लोगों के साथ हम सवाल जवाब करते हैं और वहां पर अलग अलग लोगों के साथ व्याख्यान भी होते हैं. ओके, तो उस चैनल पर आप सभी को अलग अलग विषयों के बारे में पढ़ाई करने के लिए मिलेगा. YPM इंडियन क्रांति, ये चैनल सर्च कीजिए, सब्सक्राइब कीजिए, बेल आइकॉन प्रेस कीजिए. आपको अलग अलग लोगों के व्याख्यान सुनने को मिलेंगे, अलग अलग विषयों पर अभ्यास करने को मिलेगा. सम्राट भाऊ शिवाळे हे सुद्धा युगांतर दादाचं स्वागत करतील. युगांतर दादाकडून आपल्याला प्रेरणा घ्यायची आहे की एखादं काम करत असताना आपण त्याला किती निष्ठेनं करायचं असते. आणि तर आमचा एक विद्यार्थी आहे